पती पत्नी दोघे जण रेल्वेमध्ये निघाले, छोट्या बाळाला आपल्या सोबत घेतलं. हे संस्कार टाकताना आपण का विचार केला पाहिजे त्याचं उदाहरण सांग. दोघे पती पत्नी रेल्वेनं निघाले आणि सोबत आपल्या छोट्या बाळाला घेतलं आणि आईनं त्याच्या हातामध्ये एक बिस्किटचा पार्लेजीचा पुडा देऊन दिला. थोड्या वेळानं त्या पोराच्या हातचा बिस्किटचा पुडा खाली पडला. खाली पडल्यावर ते मुलगा घेण्यासाठी गेल्याच्या नंतर त्याची आई म्हटली, बेटा खाली पडलेली वस्तू घ्यायची नाही, खाली पडलेली वस्तू घ्यायची नाही. अरे आपण मार्केटमध्ये दुसरा पुडा आणू. त्याच्या आईनं बरोबर सांगितलं, कारण आई त्या लेकराची आज्ञागुरु आहे हो. मातेच्या स्वभावे पुत्राची घडण, त्यास उज्ज्वल ठेवी तिचे वर्तन, स्त्रीच्या तेजावरी पुरुषाचे मोठेपण ऐसे आहे. त्याच्या आईनं बरोबर सांगितलं. थोड्या वेळाने रेल्वे चालायला लागली, पुन्हा रेल्वेत गर्दी झाली. रेल्वेत गर्दी झाली आणि आता त्याचे वडील खाली पडले, डॅडी खाली पडले. तर आई उचलाले गेली, उठा तुम्हाला कुठं मार लागला, उठा तुम्हाला कुठं मार लागला. तर पोराचं लक्ष गेलं, आई खाली पडलेली वस्तू उचलू नये, आपण मार्केटमध्ये दुसरे बाबर राणाजी मुझको माफ करना, गलती